नमस्कार, आपणा सर्वांचं माझ्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण आलोय डाळिंबाच्या गावामध्ये, जे की आजनाळी गाव आणि मुळातच हे आजनाळी गावामुळे सोलापूर जिल्ह्याला जी प्रसिद्धी भेटली आहे, त्या आजनाळी भागातील जे शेतकरी असतील, डाळिंब उत्पादक शेतकरी असतील, तर त्यांच्यामुळे भेटले. कारण की गेल्या बऱ्याच वर्षापासून डाळिंबामध्ये जी कामगिरी आजनाळी गावाने केली आहे आणि जी सोलापूर जिल्ह्याला प्रसिद्धी असेल, महाराष्ट्रामध्ये आजनाळी गाव हे डाळिंबामधलं कॅलिफोर्निया म्हणून ओळखलं जातं. अशाच गावामध्ये आलोय आणि अशाच गावातील एक चांगले शेतकरी, जे की स्वतः मेकॅनिकल इंजिनिअर आहेत आणि इंजिनिअरिंग पदवी घेतल्यानंतर देखील सुद्धा आपली शेतीमधली असणारी ओढ आणि शेतीमध्ये असणारे जे कष्ट आहे, त्या कष्टाच्या जीवावरती साधारण हे एकंदरीत आपल्याला डाळिंबाच्या क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने डाळिंब उत्पादन घेतात. आणि आज आपण त्यांच्या शेतावरती आलोय आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायच्या आहे. त्याच्यामध्ये साधारण बहार धरण्यापासून ते अगदी शेवटच्या कटिंगपर्यंत बऱ्याचशा चर्चा आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. तर व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा. नमस्कार सर. नमस्कार. सुरुवातीला आपलं नाव सांगा आणि साधारण हे किती क्षेत्र आहे? नमस्कार. मी भूषण भारत एलपले, राहणार आजनाई, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. हं, माझा मोबाईल नंबर आहे 7709406096. हं, हे माझ्या 800 झाडाचा हा प्लॉट आहे हं. आणि साधारण 2.5 एकरावरती आहे हा. 2.5 एकरवरती आहे. आता साधारण याचं बहाराचं व्यवस्थापन करत असताना इत्रेल वगैरे कधीच मारलंय? त्याची पानगळीची तारीख आहे आपली 1 जानेवारी 2026 ची आहे. 1 जानेवारी 2026 ला हो. मारलंय. सुरुवातीला बहाराचं व्यवस्थापन करत असताना छाटणीनंतर आपल्याला महत्त्वाचं असतं, की प्रत्येक झाडाला व्यवस्थित मात्रेमध्ये शेणखत असेल, रासायनिक खतं असतील, म्हणजे आपण बेसल डोस म्हणत असतो. मग असं हं. प्रत्येक झाडाला असं किती प्रमाणात खतं दिले? साधारणपणे इत्रेल मारायच्या अगोदर 1 महिना माझं खालचं रेस्ट पिरियडचं काम चालू होतं. हं, ह्याला कट्ट रोटर करून मागे ओढून हं, साधारण ह्याला 2 कॅरेटने शेणखत टाकलेलं आहे. हं. 2 त्यामध्ये कॅरेट. बेसल डोस 1846, हं, 1026, सिंगल सुपर फॉस्फेट, हं, निंबोळी पेंड, हं, त्यानंतर बेनसल्फ, हं, जेणेकरून पावसाळ्यात नंतर अडचण नको म्हणून आपण सल्फर अपटेकसाठी वापरलेलं आहे ते. हं. मॅक्रोरायझर वापरले. मायक्रोरायझा हो. वगैरे वापरला. आता बऱ्याचशा शेतकरी बांधवांना जे जानेवारी, फेब्रुवारी मधल्या बागा असतील किंवा नोव्हेंबर, डिसेंबर मधल्या बागा असतील, तर बऱ्याचशा शेतकरी बांधवांना ज्यावेळेस कळी निघायची अवस्था असते आणि टेम्परेचर वगैरे जास्त असते किंवा त्या पिरियडमध्ये शक्यतो बागासनी कळी निघायला खूप त्रास झाला. मग अशा पिरियडमध्ये वगैरे कुठली गोष्ट तुम्ही केली का? कळी निघायला साधारणपणे कसं आहे, हं, इत्रेल मारल्यानंतर 17व्या दिवशी डबल एक इत्रेलचा हार घेतला होता त्याला हं, 0.30 ने आणि त्यात 0.52 34 5 ग्रॅम टाकले होते. हं, त्याच्यामुळे फायदा एक काय झाला, हं, जे नवीन फूट निघाली होती त्या हं, जाग्याला थांबून त्याच्यामध्ये चौकी तयार होऊन हं. डायरेक्ट कळी बाहेर पडलेली. कळी पडली. हो. आता कळी सेटिंगमध्ये वगैरे आता मोस्टली कळी जरी बाहेर निघली, तर त्या कळीचं सेट होण्यासाठी काय अशी गोष्ट केली का तुम्ही? कळी सेटिंगसाठी कोणत्या औषधाचा काही रूल नाही. माझे मी जसं शेती करतोय तसं कोणत्या औषधानं सेटिंग होते असं काही नाहीये. हं, त्याला वातावरण मॅच्युरिटी महत्वाचं आहे. हं, त्यानंतर बागेत असलेली मधमाशी संख्या हे हं. सगळ्यात महत्वाचं सेटिंगसाठी मोस्टली मधमाशी असेल आपल्या हं. बागेमध्ये जास्त प्रमाणात वावरत असेल, तर बऱ्यापैकी सेटिंग सेटिंगमध्ये होते. आपल्याला हां. फरक कोणत्या जाणवत औषधानं असतो. होते वगैरे असं काही नाही. आता एकंदरीत बघतो आपण डाळिंब पिकामध्ये सुद्धा आपल्याला मोस्टली आता मागच्या 2-3 वर्षापूर्वी जास्त प्रमाणात मर रोग म्हणजेच हो, पिनहोल बोरळचा हो, प्रादुर्भाव जास्त होता आता आणि तेल्या हं, रोग हा हो. पहिल्यापासूनच आहे. आता हे महत्त्वाचे 2 रोग असतील किंवा कीड असेल, असं तुम्हाला कुठल्या बागेमध्ये किडीचा आणि रोगाचा जर प्रादुर्भाव दिसला हं. किंवा जरी आपल्या बागेमध्ये येऊ नये, तर अशी कोणती गोष्ट किंवा कोणती औषध वगैरे असतात तुम्ही फवारता? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याला हं, जर ह्याची फ्लॉवरिंग स्टेज खूप महत्त्वाची आहे. ह्या हं, फ्लॉवरिंग स्टेजमध्ये हं, अ, जेवढं मधमाशी महत्त्वाची असते तेवढंच ते कीटक त्याला जास्त अट्रॅक्ट होते त्या कळीसाठी आणि बरोबर. ती थ्रिप्स त्या फळाला जास्त हे होतंय. हं, अट्रॅक्ट झाल्यामुळे हं, कीटकनाशक ह्याला शक्यतो आपण संध्याकाळी मारतोय हं. फ्लॉवरिंगमध्ये. फ्लॉवरिंग स्टेजमध्ये. हां, जेणेकरून मधमाशीला हानी नको म्हणून. बरं. आता जे पिनहोल बोरळचा जास्त प्रादुर्भाव आपल्या भागात अजून देखील सुद्धा आहे. खोडावरती अटॅक करत असते आणि कालांतराने झाड आपल्याला मरलेलं हं. दिसून येत असतं. मग त्याच्यासाठी असं कुठली गोष्ट केली का? पेस्ट असेल किंवा खोडं धुवून घेणं असेल आपण किंवा असं? खोडत होतो. दर हं, 3 महिन्याला खोडत होतो. हं. हं. 3 रेस्ट महिने. मग आता पिरियडमध्ये 2 त्याच्यामध्ये 2 वेळा कोणते औषधं राहतील? त्यामध्ये आपण काय टिल्टचा वापर केला होता, हमला वापरलं होतं, ब्ल्यू कॉपर दिलतं, हं. स्टिकर टाकून. पेस्ट बरोबर धुवून सुद्धा हो, घेतले हो, आणि हो. साधारण धुण्याचा जो ड्युरेशन आहे किंवा जो आणि माझं कालावधी मी सांगतो ना, हं, जानेवारी, हं, मार्च हं. म्हणजे प्रत्येक 3 महिन्याला आपण खोडत होतोच. 3 महिन्याला हो, घेतच. म्हणजे एकंदरीत आपल्याला रिझल्ट चांगला हो, दिसून आलाय, की जे 100%. पिनहोल बोररचा अटॅक हो, आहे तो पूर्णपणे आपल्याला हो, हो, कंट्रोलमध्ये हो. आलाय. त्या 4 वेळा जर वर्षातून खोडे धुतल्यानंतर ना, हं, पिनहोल बोअरचं प्रमाण पण कमी होतं आणि हं. शिवाय मर रोगाचं पण प्रमाण कमी होतं. आपल्या भागातल्या बरेचसे क्षेत्र त्याच्यामुळे कमी हो, झालं. हो, हो. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचा जो जुना रोग आहे, तेल्या रोग केल्यावर. आपण आपल्या भागामध्ये जास्त प्रचलित आहे आणि ह्या हं. तेल्या रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव जास्त टेम्परेचर असेल, हवामान बदल असेल, आर्द्रता असेल, ते तर त्याच्यावरती काय अशी गोष्ट करावी लागेल? तेल्या रोगाचं सांगायचं म्हणलं तर कसं हं, आहे, सेटिंग नंतर जे लाल अवस्था असते, लाल हं, अवस्थेमधून ज्यावेळी हिरव्यात जातं, हं. त्यावेळी फक्त तेल्याचा अटॅक जास्त होतो. जास्त होतो. त्या पिरियडमध्ये जर आपण बागेतले किंवा झाडातलं जर पोटॅश वाढवलं, तर हं. तेल्या रोगाचं प्रमाण कमी राहतं.
मग पोटॅश का वाढवायचं म्हणजे एकंदरीत झाडामध्ये काय इम्युनिटी नाही वगैरे नाही, चांगली इम्युनिटी पॉवर तयार होते, हम्म. झाड सशक्त बनतं, हम्म. जेणेकरून जे काही औषध आहेत हम्म. झाड सशक्त बनवायचे ट्रेस मधून बाहेर काढायचं, ते जर त्या टायमिंगला मारलं तर तेल्याचं अटॅक कमी होतं. म्हणजे एकंदरीत हे तुम्हाला निष्कर्ष दिसून हो आलाय हो बऱ्यापैकी हो, चांगल्या पद्धतीने. 100%. आणि दुसरी गोष्ट आपण केमिकलचा सुद्धा स्प्रे हो, घेत असतो केमिकल पण तेलकटसाठी. मग घेतो. आता हो. केमिकलचा वगैरे कोणते इफेक्टिव्ह स्प्रे राहतात की त्याने पण तेल आपल्याला चांगला आटोक्यात येऊ आता साधारण बघा, स्कोर पोनिका मॅट्रिक्स, हम्म. स्कोर रिव्हर्स, हम्म. ॲमिस्टार टॉप, हम्म. ॲमिस्टार, हम्म. कर्जेट कोसाइड, हे हम्म. जे कॉम्बिनेशन आहे हम्म. त्याला तेलासाठी भरपूर फायद्याचे ठरले. बरं. आता बघतो दुसरी गोष्ट आपल्याला डाळिंबामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला साईज येण्यासाठी आता एकंदरीत बघतोय आपल्या झाडाला नाही म्हटलं तरी मला 150+ फळ सेट आहेत हो. आणि साधारण आपलं जे इथ्रेल आहे ते साधारण 1 कमी जानेवारी. जानेवारी मधलं हो. इथ्रेल आहे आणि 150 सेट आहे आणि हा 5वा बहार आहे, हो, चौथा किंवा चौथा 5वा आहे, बहार चौथा आहे आहे. म्हणजे झाडाला 5 वर्ष झाले. हो. आता तसं बघायला गेलं झाडाला खूप लोड आहे हो. 150 आणि बघतोय आपण प्रत्येक फळाला साईज चांगली आहे, हो. फळाला लस्टर चांगलं आहे. मग एकंदरीत ह्या फळाची साईज वाढण्यासाठी या फळाला चांगलं लस्टर येण्यासाठी किंवा फळ चांगलं शायनिंग दिसण्यासाठी अशा कोणत्या गोष्टी केल्या? कसं आहे, दर आठवड्याला म्हणजे दर 10 दिवसाला मी ह्याला कॅल्शियम नायट्रेट आणि 13-0-25 चा डोस दर दिलेला असतो. आठवड्याला दर 10 दिवसाला. दर 10 म्हणजे दिवसाला समजा गुरुवारी दिलं, हम्म. ह्या गुरुवारी दिल्यानंतर पुढच्या सोमवारी द्यायचं. बर. हा. कोणता कॅल्शियम नायट्रेट आणि कॅल्शियम नायट्रेट आणि 13-0-25 प्लस बोरॉन. बर त्याचा काय राहते रोल? त्याचं कॅल्शियम दिल्यामुळे ह्याचे जे साल असते ती पातळ होऊन साईज वाढायला मदत होते. बर. हा. आणि 13-0-25 का देतो? ज्यावेळी आपण ज्यावेळी नायट्रेट रोप देतो त्यावेळी त्याला पोटॅश देणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तेलकट वगैरे येत नाही. आणि एकंदरीत साईज वाढायसाठी वगैरे तेच स्लरी तेच वगैरे काय? स्लरी आपण वापरली याला पीएसबी, केएसबी, सरकी, गुळ. मग आता हे स्लरी कधीपासून वापरताय आणि साधारण किती दिवसामध्ये असतं? 4.5 महिन्यानंतर ह्याला स्लरी जवळजवळ 3 डोस दिले. म्हणजे साधारण फळ एक एवढ्या साईजचं हो, हो. झाल्यानंतर साधारण 150 4.5 म्हणजे महिन्यानंतर हिरव्यातून ज्यावेळी पुढे हम्म. चाललेलं असते, हम्म. बिस्किट कलर शेड मध्ये येतो त्यापासून चालू करतो. आता त्याच्यामध्ये काय काय कंटेंट राहते स्लरीमध्ये? आता बरेचसे शेतकरी बांधवांची स्लरी 1 राहते, स्लरी 2 राहते, स्लरी 3 राहते. म्हणजे मग असं तुम्ही कुठल्या कुठल्या आता स्लरी मी काय बनवता? करतो, पहिल्यांदा जीवामृत दिलेलं आहे आपण याला. जीवामृत दिलेलं आहे. जीवामृत दिलेलं आहे सुरुवातीच्या काळात. हम्म. सेटिंग झाल्यानंतर हिरव्यात गेल्यानंतर एक साधारण 4-4.5 महिन्यानंतर याला सरकी, पीएसबी, केएसबी, माझ्याकडे कसं आहे फिल्टर आहे. बर. असं ओतत नाही मी, ते डायरेक्ट ड्रिप मधून जाते. ड्रीप मधून हो, जातं. एकरी साधारण एक 300 लिटर घालवतो मी. आणि किती दिवसामध्ये सोडता स्लरी? ते 15 दिवसाला एक असतेच. 4.5 महिन्यानंतर 15 15 दिवसाला. दिवसाला असतेच. आणि जीवामृत आहे ते सुरुवातीला फ्लॉवरिंग पासून ते फ्लॉवरिंग पासून आतापर्यंत सेटिंग सोडत पर्यंत फक्त. आहे. बर. हो. त्याच्यामध्ये गोमूत्र वगैरे वापरत नाही, कारण ते तेलकट वाढतं. बर. आता एकंदरीत दुसरी वेगवेगळी वॉटर सोल्युबल फर्टिलायझर म्हणजे विद्राव्य खतं आपण म्हणत असतो आणि ते प्रत्येक स्टेजला सुद्धा शेतकरी बांधव देत असतात. सुरुवातीला फ्लॉवरिंग स्टेजला असेल, सेटिंग अवस्थेमध्ये असेल, वाढी अवस्थामध्ये असेल किंवा शेवटच्या स्टेजमध्ये असेल. अशी कुठली विद्राव्य खतं राहतात आणि कोणत्या ग्रेडनुसार देतात? सुरुवातीचे एक 15 दिवस आपण 052-34 60-20 ह्याचा वापर करतो, कारण की निघणारी फूट जे जास्त ग्रोथ घेतं ते कमी स्वरूपात निघावं आणि त्याच्यानंतर ते चौकी चांगली बसते ते 052 आणि 60-20 न. आणि फूट तयार झाल्यानंतर 1261 कळीसाठी वापर करतोय. आणि 1261 झाल्यानंतर जर कळी कुठं दिसायला लागली, कॅल्शियम नायट्रेट 13-0-25 हे डोस चालू राहतात अधूनमधून. आता एकंदरीत बघतो आपण तुमचा पाठीमागच्या वर्षी सुद्धा ह्याच सीझनला हो, धरला होता हो. बहार. मग पाठीमागच्या वर्षी तुम्हाला साधारण ह्या 2.25 एकर क्षेत्र म्हणजे 800 झाड आहेत. हो. साधारण किती उत्पादन निघलं आणि किती दर भेटला? गेल्या वर्षी आपले हे 800 झाड आहेत. 18 टन माल निघाला होता बर. आणि 201 रुपयांनी दिलता. 201 रुपयांनी हो. दिलता. मग आता ह्या वर्षी मला वाटते मागच्या वर्षीपेक्षा यंदा माल चांगला आहे. हो, चांगला आहे, म्हणजे एक 25-30 किलोच्या मध्ये पडेल प्रत्येक अवरेज. झाड आपल्याला 30 किलोच्या वरती हो, जाईल आणि हो. आपण बघतोय साधारण 150+ फळ आहेत. हो, मग हो. आतापर्यंत मी बघितले बरेचसे झाडं असतील कारण की 100-125 पर्यंत जास्त काटाकाटी आहेत. पण तुमच्या झाडावरती बघतोय लोड भरपूर आहे हो. आणि लोडच्या मानाने झाडाची फळाची साईज सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आहे. तर एकंदरीत ह्या वर्षी तुम्हाला साधारण किती उत्पादन निघालं आणि साधारण दर आता सध्या काय चालले? आता काय झालंय, पावसाचं टायमिंग झाल्यापासून थोडं मार्केट रिव्हर्स आलेलं आहे. साधारण 110 पासून ते 140 पर्यंत मार्केट आहे. आता चालू आता चालू आणि ह्या मालाला अजून 15-20 दिवस टायमिंग आहे. मग आता 20 एकंदरीत मार्केटचा दिवसानंतर अंदाज काय? मार्केट सुधारेल असं अपेक्षा आहे. बरं, म्हणजे मार्केट वाढेल. हो. साधारण किती टन माल निघाले याच्यामध्ये? माझी अपेक्षा एक 20 टन क्रॉस होईल. हे पाठीमागच्या हं. वर्षीपेक्षा साधारण 2-3 टन 2-3 जास्तच टन आपल्याला जास्तच निघेल. होईल. हो. आता तसं बघता साधारण ह्या 2000 म्हणजे साधारण आपली झाडं आहेत 800 आणि 800 2.25 एकर क्षेत्रामध्ये 2.5 साधारण एकर आहे. आतापर्यंत तुम्हाला किती खर्च आला? साधारण बघा, अगदी 800 सुरुवातीपासून म्हणजे सुरुवातीपासून साधारण खतं घालणे. शेणखत आहे, हं, छाटणी आहे, बेसळ डोस आहे, हं, त्यानंतर फुटवे काढणे वगैरे हं. सगळे मजुरीचे साधारण एक 800 रुपये झाडाला खर्च आलेला आहे नाही आपल्याला. किती म्हणजे आकड्यामध्ये बघायला गेलं 8 तरी 64 म्हणजे 6 लाख 6.5 लाखापर्यंत खर्च आला. म्हणजे एकरी एक आपल्याला साधारण दररोज चालू शकतो की 3 3 लाख 3.25 लाख रुपयेपर्यंत खर्च खर्च आलेला येऊ आहे. शकतो. हो. आणि तसं पाहता आजनाळे गावामधील शेतकरी आहेत भूषण एलपले म्हणून आणि खूप चांगल्या पद्धतीने शेती करत असतात. मुळातच शेतकरी बांधव हजारो लाखो रुपये मातीमध्ये घालून आयुष्याशी जुगार करत आलाय.
आणि एकंदरीत माहीत नसते की चांगलं पीक येईल का, बाजारभाव चांगला भेटेल का, मार्केटमधली अस्थिरता कायमस्वरूपी राहील का, किंवा जे आता सरकारचं बदलतं आयात निर्यात धोरण असेल, अशा असंख्य आसमानी संकटांना तोंड देत चांगल्या पद्धतीने लाल सोनं आपल्या शेतामध्ये पिकवत आले आणि एकंदरीतच खूप चांगल्या पद्धतीने सरांशी आपण मुलाखत घेतली. तर एकंदरीतच सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर करा. धन्यवाद.